श्री स्वामी समर्थ. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व मुलांच्या रक्षणासाठी जरा जिवंतिकेची पूजा केली जाते. जरा म्हणजे म्हातारपणापर्यंत आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणे. म्हणजेच आपल्या संततीला म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवण्याचे वरदान देणारी ही पूजा आहे. यंदा 25 जुलैपासून श्रावणाला सुरुवात होते आहे. तर पहिल्याच दिवशी शुक्रवार येत असल्याने या दिवशी जिवतीचा कागद आणून तो पुठ्ठ्यावर चिटकून घ्यावा. सर्वात प्रथम पूजा मांडण्याची जागा स्वच्छ करून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर लाल वस्त्र अंथरावे. पाटाभोवती रांगोळी काढून सर्वात आधी समई पूजन करून घ्यावे. दिव्याला गंध, पुष्प, अक्षता, हळदी-कुंकू वाहून दीप प्रज्वलन करून दिव्याला नमस्कार करावा. त्यानंतर गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना स्नान घालून तांदळाच्या आसनावर 2 विड्याची पाने ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवून गंध, पुष्प, कापसाचे वस्त्र, अक्षता, हळदी, कुंकू, दुर्वा वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर तांदळाच्या राशीवरती जिवती देवीचा जो फोटो मिळतो तो फोटो किंवा कागद प्रस्थापित करायचा आहे. त्यानंतर जिवती मातेला दुर्वांची माळ व 21 मण्यांचं कापसाचं वस्त्र, हळदी, कुंकू, फुले, अक्षता वाहून मातेची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मातेची ओटी भरायची आहे. पाटावरती भरीव पाण्याचा चौकोन तयार करून त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्यामध्ये केशर, दूध, फुटाणे, लाह्या इत्यादी आपण दाखवू शकतो. त्यानंतर मंत्र आणि आरती म्हणायची आहे. जिवती पूजेसाठीचा मंत्र असा आहे. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावरते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. पूजा पूर्ण झाल्यानंतर घरातील लहान मोठ्या मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. मुले परगावी राहत असतील तर 4 दिशांना औक्षण करून त्यांना प्रतिकात्मक ओवाळून घ्यायचं आहे. जिवती माता जगातल्या कानाकोपऱ्यात त्यांचं रक्षण करतील. जिवतीच्या पूजेची सोप्या भाषेत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या पांढऱ्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.